हाय हॅलो नमस्ते. आज आपण बनवणार आहोत हे सुंदर असं मंगळसूत्र. बघू शकताय तुम्ही, ट्रेंडी असा लुक येतो ह्याने, खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता. ही चेन वापरणार आहे मी. काही गोल्डन मनी. मंगळसूत्र बनवायचे त्यासाठी लागणारे पोतीचे मणी, 3 mm ची वायर, पेंडंट बनवण्यासाठी एक कुंदन घेतला मी. तुम्ही तुमच्याकडे असेल त्या आकाराचा किंवा तुमची वेगळी अशी डिझाइन बनवू शकता इथे. आणि काही टूल्स. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मी इथे चेन घेते, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. हे बघू शकताय, 4 बोट सोडून एवढं असं अंतर घेते मी. तुम्हाला जर मोजून घ्यायचे असेल तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जेवढी लॉंग हवी आहे किंवा जेवढं शॉर्ट हवं आहे तेवढं तुम्ही बनवू शकता. मी माझ्या अंदाजाने 4 बोटाने एवढं सोडून कट करून घेते. कट कर मम्मी. हे काय कटच करते. ओके, तुम्ही बघू शकता. आता त्याच आकाराचे मी 6 तुकडे करून घेते. इथे बघू शकता तुम्ही, मी एक सारख्या आकाराचे 6 तुकडे कट करून घेतलेत. त्यानंतर जी 3 mm वायर आहे ती मी इथे अटॅच करते. बघू शकता. आणि इथे हिला टाईटली, एकदम टाईट दोन गोलाकार देऊन घेते. राहिलेले तार मी कट करून घेते. बाकीचे तार मला असं टोचल्यासारखं वाटतंय, त्यासाठी मी तार व्यवस्थित परत एकदा दाबून घेते. तुम्ही बघू शकता, एकदम क्लोज हे केलं मी. त्यानंतर हे जे काळे मणी आहेत ह्यातला एक मणी मी ते घालून घेते. त्यानंतर गोल्डन मनी, आणि परत एक काळा मणी. तुम्ही बघू शकताय, हा असा सिक्वेन्स लावून घेते मी. त्यानंतर नेक्स्ट जी चेन आहे, दुसरी चेन, ती मी इथे ओवून घेते. बघू शकता. हा देते, थांब. त्यानंतर पुन्हा इथे टूलची गरज नाहीये, तुम्ही हातानेच सगळं काम करू शकताय. फक्त कटिंगसाठी टूल घ्यायची गरज आहे. इथे तुम्ही 2 रॅप मारून घेऊ शकताय. हो, दम घे.
ओके. राहिलेली तार बघू शकताय. ह्याच पद्धतीने मी इथे असं तयार करून घेते. सेम असंच मी ते पण तयार करून घेते. त्यासाठी बाबाले घरच्या हे कुठे काय बघ. जोर लाव की जरा, खाल्लेस ना आता. बाबा बोलो, बाबा बोलो. बाथरूम मध्ये का चिमणे आज बाहेर लगेच. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी ही चेन तयार करून घेतली. तसंच मी इकडच्या बाजूला एक चेन तयार करून घेते. इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझे दोन्ही चेन तयार आहेत. त्यानंतर नीट टाक म्हणजे जाईल. त्या साहित्यात सांगायचं राहून गेलं, आपल्याला ही जंप रिंग आणि हे एस हुक पण लागणार आहेत. तर एक जंप रिंग घेते मी, त्याशी ओपन करायची आहे. त्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही घालून घेतली आहे. आणि इथलं एक चेन ह्यात बसून घ्यायची. ओके. त्यानंतर परत क्लोज करून घ्यायचे. बघू शकता. तसंच ह्या साइडने पण मी इथे लास्टला एका साइडला आपण ही जंप रिंग आणि एका साइडला हे एस हुक लावून घेतोय. तुम्हाला हवं असेल तर खाली तुम्ही एखादं छोटंसं लोलक किंवा काही डिझाईन तुम्हाला करायची असेल तर करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला बनवताना कोणतीही अडचण आली किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. थँक्यू. स्टे कनेक्टेड.